श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री श्री सद्गुरवे नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नमः। भूलोकसारं भुवनैकनाथं नाथादिनाथं नरलोकनाथं कृष्णावतारं करुणाकटाक्षं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीमद्भागवतमहापुराणे चतुर्थस्कन्धे अथ नवमोऽध्यायः। वर मिळवून ध्रुवाचे घरी परतणे। मैत्रेय म्हणतात, भगवंतांनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यानंतर देवतांचे भय नाहीसे झाले आणि त्यांना प्रणाम करून ते स्वर्गलोकात गेले। त्यानंतर विराट स्वरूप भगवान गरुडावर आरूढ होऊन आपल्या भक्ताला भेटण्यासाठी मधुवनात आले। त्यावेळी ध्रुव तीव्र योगाभ्यासाने एकाग्र झालेल्या बुद्धीने भगवंतांच्या विजयसारख्या देदीप्यमान अशा ज्या मूर्तीचे आपल्या हृदयकमलात ध्यान करीत होता ती एकाएकी अदृश्य झालेली पाहून त्याने जेव्हा डोळे उघडले तेव्हा लगेच भगवंतांचे तेच रूप त्याने बाहेर आपल्यासमोर पाहिले। प्रभूंचे दर्शन झाल्याने ध्रुव गडबडून गेला। त्याने जमिनीवर साष्टांग लोटांगण घातले। नंतर तो अशा प्रकारे प्रेमपूर्ण दृष्टीने त्यांच्याकडे पाहू लागला की जणू नेत्रांनी त्यांना पिळून टाकावे, मुखाने त्यांचे चुंबन घ्यावे आणि हातांनी त्यांना आलिंगन द्यावे। तो हात जोडून प्रभूंच्या समोर उभा होता आणि त्यांची स्तुती करावी असेही त्याला वाटत होते, परंतु ती कशी करावी हे त्याला कळत नव्हते। सर्वांतर्यामी हरींनी त्याचे मनोगत जाणले आणि कृपापूर्वक आपल्या वेदमय शंखाचा त्याच्या गालाला स्पर्श केला। भविष्य काळात अढळपद प्राप्त होणार असलेल्या ध्रुवाला त्याच क्षणी दिव्यवाणी प्राप्त झाली। जीव आणि ब्रह्म यांच्या स्वरूपाविषयी निश्चय झाला। तो अत्यंत भक्तिभावाने विश्वविख्यात कीर्तिमान श्रीहरींची स्तुती करू लागला। ध्रुव म्हणाला, प्रभो, आपण सर्वशक्ती संपन्न आहात। आपणच माझ्या अंतःकरणात प्रवेश करून आपल्या तेजाने माझ्या या सुप्त वाणीला जागृत केले। जे हातपाय, कान, त्वचा इत्यादी निरनिराळ्या इंद्रियांना तसेच प्राणांनाही चेतना देतात त्या आपणा सर्वांतर्यामी भगवंतांना मी प्रणाम करतो। भगवन, आपण एकटेच आपल्या अनंत गुणमय मायाशक्तीने या महदादी संपूर्ण प्रपंचाची रचना करून अंतर्यामी रूपाने त्यात प्रवेश करता आणि पुन्हा त्याच्या इंद्रियादी विनाशी गुणांमध्ये त्यांच्या अधिष्ठान रूप देवतांच्या रूपात राहून अनेक रूपाने भासता। जसा निरनिराळ्या आकाराच्या लाकडात प्रगट झालेला अग्नी आपल्या उपाधीनुसार वेगवेगळ्या रूपात भासतो, अगदी त्याचप्रमाणे हे नाथ, सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवांनी सुद्धा आपल्याला शरण येऊन आपण दिलेल्या ज्ञानाच्या प्रभावाने झोपेतून उठलेल्या पुरुषाप्रमाणे हे विश्व पाहिले होते। हे दीनबंधो, त्याच आपल्या चरणतलाचा मुक्त पुरुष सुद्धा आश्रय घेतात। कोणत्याही कृतज्ञ पुरुषाला त्यांचे विस्मरण कसे होईल? या प्रेतवत शरीराच्या द्वारा भोगले जाणारे इंद्रिये आणि विषयांच्या संसर्गाने उत्पन्न झालेले सुख तर मनुष्याला नरकातही मिळू शकते। जे लोक त्या विषय सुखासाठी जन्ममरणाच्या बंधनातून सोडविणाऱ्या कल्पतरू स्वरूप आपली आराधना आपल्या प्राप्तीखेरीज अन्य उद्देशाने करतात त्यांच्या बुद्धीला निश्चितच आपल्या मायेने फसविलेले असते। हे नाथ, आपल्या चरणकमलांचे ध्यान करण्याने आणि आपल्या भक्तांची पवित्र चरित्रे ऐकल्याने प्राण्यांना जो आनंद प्राप्त होतो तो निजानंद स्वरूप ब्रह्मचिंतनातही मिळत नाही। तर मग ज्यांना कालरूपी तलवार कापून टाकते त्या स्वर्गीय विमानातून पडणाऱ्या पुरुषांना ते सुख कसे बरे मिळू शकेल? हे अनंता, मला आपण ज्यांचा आपल्यामध्ये अखंड भक्तिभाव आहे त्या विशुद्ध हृदय महात्म्या भक्तांचा संग द्या। त्यांच्या संगतीत मी आपल्या गुणा आणि लीलांचे कथामृत पिऊन पिऊन धुंद होऊन जाईन आणि सहजपणे या अनेक प्रकारच्या दुःखांनी पूर्ण भयंकर संसार सागराच्या पैलतीराला पोहोचेल। हे कमलनाभा, ज्यांचे चित्त आपल्या चरणकमलांच्या सुगंधामध्ये तल्लीन झालेली आहे त्या महानुभवांची जे लोक संगती करतात त्यांना आपल्याला अत्यंत प्रिय असणारे हे शरीर आणि त्यांच्याशी संबंधित पुत्र, मित्र, घर, द्रव्य, पत्नी इत्यादींची आठवणही होत नाही। हे अजन्मा परमेश्वरा, मी पशु, वृक्ष, पर्वत, पक्षी, सरपटणारे प्राणी,
देव, दैत्य, मनुष्य आदींनी परिपूर्ण तसेच महदादी अनेक कारणांनी उत्पन्न झालेल्या आपल्या या स्थूल विश्वरूपालाच भक्त जाणतो. यांच्या पलीकडे जे आपले परमस्वरूप आहे तेथे वाणी पोहोचू शकत नाही याचे मला ज्ञान नाही. भगवन प्रलयकाळी योग निद्रेत स्थित असलेला जो परमपुरुष या संपूर्ण विश्वाला आपल्या उदरात लीन करून घेऊन शेषाबरोबर त्यांच्या संघावर शयन करतो, तसेच ज्याच्या नाभीसमुद्रातून प्रगट झालेला सर्व लोकमय सुवर्णवर्ण कमलापासून परम तेजोमय ब्रह्मदेव उत्पन्न झाले ते भगवंत आपणच आहात. मी आपल्याला नमस्कार करतो. प्रभो, आपण आपल्या अखंड चिन्मय दृष्टीने बुद्धीच्या सर्व अवस्थांचे साक्षी आहात. तसेच नित्यमुक्त शुद्ध सत्वमय सर्वज्ञ परमात्म स्वरूप निर्विकार आदिपुरुष षडैश्वर संपन्न आणि तिन्ही गुणांचे अधिश्वर आहात. आपण जीवापासून सर्वथैव वेगळे आहात. तसेच विश्वाच्या स्थितीसाठी यज्ञाचा अधिष्ठाता अशा विष्णुरूपाने विराजमान आहात. आपल्या ठिकाणीच विद्या अविद्या इत्यादी विरुद्ध गती असणाऱ्या अनेक शक्ती क्रमाने निरंतर प्रगट होत असतात. आपण मात्र जगाचे कारण अखंड अनादी अनंत आनंदमय निर्विकार ब्रह्मस्वरूप आहात. मी आपणास शरण आलो आहे. भगवन, आपण परमानंद मूर्ती आहात असे समजून जे लोक निष्काम भावाने आपले निरंतर भजन करतात त्यांच्यासाठी राज्यादी भोगांपेक्षाही आपल्या चरणकमलांची प्राप्ती हे भजनाचे खरे फळ आहे. स्वामीन, असे असले तरी जशी गाय आपल्या नुकत्याच जन्मलेल्या वासराला दूध पाजते आणि वाघ इत्यादींपासून त्याचा बचाव करते, त्याचप्रमाणे आपणही भक्तांवर कृपा करण्यासाठी नेहमी उत्सुक असल्यामुळे आमच्यासारख्या सकाम जीवांच्याही इच्छा पूर्ण करून त्यांचे संसार भयापासून रक्षण करीत असतात. मैत्रेय म्हणतात, जेव्हा शुभसंकल्प असणाऱ्या बुद्धिमान ध्रुवाने याप्रमाणे स्तुती केली तेव्हा भक्तवत्सल भगवान त्याची प्रशंसा करीत म्हणाले. श्री भगवान म्हणाले, व्रताचे उत्तम पालन करणाऱ्या राजकुमारा, मी तुझ्या हृदयातील संकल्प जाणतो. त्या पदाची प्राप्ती होणे जरी दुरापास्त आहे तरी सुद्धा मी तुला ते देतो. तुझे कल्याण असो. बाळा, ज्या तेजोमय अविनाशी लोकाला आजपर्यंत कोणी प्राप्त केले नाही, ज्याच्या चारी बाजूंनी ग्रह नक्षत्र आणि तारांगणयुक्त ज्योतिषचक्र अशा प्रकारे प्रदक्षिणा करीत असते की ज्याप्रमाणे धान्य मळणी खुंट्याच्या चारी बाजूंनी बैल फिरत असतो. अवांतर कल्पापर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहतो, तसेच तारांगणांसहित धर्म, अग्नी, कश्यप आणि शुक्र आदी नक्षत्रे तसेच सप्तर्षिगण ज्याची प्रदक्षिणा करतात तो ध्रुवलोक मी तुला देतो. येथे सुद्धा जेव्हा तुझे वडील तुला राज्य देऊन वनात जातील तेव्हा तू 36,000 वर्षांपर्यंत धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन करशील. तुझ्या इंद्रियांची शक्ती जशीच्या तशी कायम राहील. पुढे जेव्हा तुझा भाऊ उत्तम शिकार खेळताना मारला जाईल तेव्हा त्याची माता सुरुची पुत्रप्रेमाने वेडी होऊन जंगलात त्याचा शोध करीत असताना अग्नीमध्ये प्रवेश करील. यज्ञ माझी प्रिय मूर्ती आहे. तू अनेक मोठमोठ्या दक्षिणा द्याव्या लागणाऱ्या यज्ञांनी माझे पूजन करशील आणि येथे उत्तमोत्तम भोग भोगून शेवटी माझे स्मरण करशील. यामुळे तू शेवटी संपूर्ण लोकांना वंदनीय आणि सप्तर्षींच्याही वर असलेल्या माझ्या निजधामाला जाशील. तेथे गेल्यावर पुन्हा संसारात यावे लागत नाही. मैत्रेय म्हणतात, ध्रुवाकडून अशा प्रकारे पूजित झालेले भगवान श्री गरुडध्वज त्याला आपले पद प्रदान करून तो पाहत असतानाच आपल्या लोकी गेले. प्रभूंच्या चरणसेवेने संकल्पित वस्तू प्राप्त झाल्यामुळे जरी ध्रुवाची इच्छा पूर्ण झाली तरी काहीशा प्रसन्न चित्ताने तो आपल्या नगराकडे परत आला. विदुराने विचारले, ब्रह्मन, मायापती श्रीहरींचे परमपद अत्यंत दुर्लभ आहे आणि त्यांच्या चरणकमलांच्या उपासनेमुळे सरते मिळते. सारासार जाणणाऱ्या ध्रुवाला एका जन्मातच ते परमपद मिळून सुद्धा तो स्वतःला अकृतार्थ का मानत होता? मैत्रेय म्हणाले, आपल्या सावत्र मातेच्या वाघबाणांनी ध्रुवाचे हृदय घायाळ झाले होते. त्याचे स्मरण होऊन त्याने मुक्तिदात्या श्रीहरीकडे मुक्ती मागितली नाही म्हणून त्याला आपल्या या चुकीबद्दल पश्चाताप झाला.